यावल भुसावळ रोडवर कोट्यवधीचा खर्च असताना साईड पट्ट्या गायब आणि जीव घेणे खड्डे। लोकप्रतिनिधी ठेकेदार सार्वजनिक बांधकाम विभागाचे संगनमत। यावल भुसावळ रस्त्यावर गेल्या वर्षभरात काही ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे निकृष्ट प्रतीचे बांधकाम झाले आहे। आवश्यक त्या ठिकाणी ठेकेदाराने रस्त्यावर लूप व्यवस्थित न करता सोयीनुसार काम केले आहे। कामावर कोट्यवधी रुपयाचा खर्च झाला, परंतु ठिकठिकाणी साईड पट्ट्या अजूनही गायब आहेत। मोठमोठे जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत। ही वस्तुस्थिती लोकप्रतिनिधी, ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांना दिसून येत नसल्याने या सर्व यंत्रणेचे संगनमत असल्याचे भुसावळ विभागात बोलले जात आहे। यावल भुसावळ रस्त्यावर यावल शहराजवळच जुन्या भुसावळ नाक्याजवळ वळणावर खोलगट चारी पडली आहे। या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनधारकांना वाहतुकीसाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे। याच ठिकाणी 10 ते 15 फूट अंतरावर रस्त्याच्या मधोमध ज्या ठिकाणी पाईप टाकला आहे त्या ठिकाणी खड्डा पडलेला आहे। या खड्ड्यात एखाद्या वेळेस मोटरसायकल किंवा जड वाहन अडकून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या ठिकाणी आडवी खोलगट चारी सुद्धा निर्माण झाली असली तरी पावसाळ्यात मात्र या ठिकाणाहून पावसाचे पुराचे पाणी वाहून जाणार नाही। रस्त्याच्या आजूबाजूस बांधलेल्या निकृष्ट गटारी मातीने पूर्ण पॅक होऊन रस्त्यावरून पाणी पुन्हा वाहील अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे। या ठिकाणी अंदाजे 1 किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे जे बांधकाम झाले ते बांधकाम सुद्धा अत्यंत निकृष्ट आणि बोगस झाल्याने 3 ते 4 महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला म्हणजे ठेकेदाराला सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर डांबरी करण्याचा लेयर टाकावा लागला। हे कोणाचे दुर्भाग्य म्हणावे लागेल। याचप्रमाणे राजोरा फाटा ते अंजाडे गावाजवळील हतनूर पाट चारीजवळ असलेल्या मुंजोबा स्थानापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे जे बांधकाम झाले त्या रस्त्याच्या आजूबाजूला काम पूर्ण झाल्यावर सुद्धा साईड पट्ट्यांचे बांधकाम ठेकेदारांनी न केल्याने तसेच रस्त्याच्या दोन्ही टोकावर व्यवस्थित लूप न केल्याने पावसाळ्यात साधे मोटरसायकल सुद्धा रस्त्याच्या खाली उतरू शकणार नाही अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे। परंतु या रस्त्यावरून नेहमी ये-जा करणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदार यांना हे दिसून येत नसल्याने ते आंधळ्याची भूमिका घेऊन एखाद्या वेळेस मोठा अपघात होण्याची वाट बघत आहेत का असा प्रश्न सुद्धा भुसावळ विभागात उपस्थित केला जात आहे। तरी याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, विविध संघटनांनी आपले लक्ष केंद्रित करून जनहित तात्काळ साध्य करावे अशी संपूर्ण भुसावळ विभागातून मागणी पुढे आली आहे। खानदेश लाईव्ह करिता संतोष शेलोडेसह मी तुषार वाघुर्दे।